याला आहे ना इथं लॉक असतं, लॉक काढला की कवर निघून जातं. कवर निघाल्यानंतर याला एक रिले असतो नाही का. आता मी इलेक्ट्रिकल आहे म्हणून मला माहिती आहे. ठीक आहे, कूलिंग का होत नाही आहे. एक बरेच चेक पॉईंट असतात त्याचे, चेक पॉईंट आपण चेक करूया नाही का, कळेल आपल्याला काय झालं आहे. आपल्याकडे रिले आहे ना असा, बघतेस का किचन ट्रॉलीमध्ये असेल बहुतेक कदाचित. हा बघा इथे याला पण एक अजून एक दुसरा रिले असतो, फुल सेफ्टीने त्यांनी केलेलं असतं. माझ्याकडे एक दोन रिले आहेत केलेले कामांमध्ये, तो पण आपण इथे टाकूया. हे बघा याला आहे ना ब्लॅक झालं आहे, कार्बन आलेला आहे. कार्बन म्हणजे ते कंटिन्यू चालू असतं, स्पार्क होतो त्याच्यामध्ये, तो आपल्याला कळत नाही. कैची वगैरे आहे ना घरात, कैची ते जुनी कैची ना तिथे माझ्याकडे पकड नाही आहे, तर त्याच्याने आपण कैचीने घरातल्या घरात नाही का, आपल्या घरात पण असेल काही ना काही वस्तू, तर त्याच्याने असं थोडंसं याला दाबून बघायचं. कापायचं नाही बरं का, ही कापायची कैची नाही आहे, दाबण्यासाठी, जेणेकरून स्पार्क जे होतं आहे ना ते होत नाही, फुल टाईट बसतं. नाही बसलं मी थोडासा उपयोग थोडा वेगळा करणार आहे, तुम्ही करू नका, मला माहिती आहे म्हणून. ठीक आहे, हा एक रिले आहे इथं, याला लॉक असतं नाही का, तो लॉकमध्ये लावलेला असतो आणि हा इथे असतो. याचा कॉम्प्रेसर ऑन होत नाही आहे. कॉम्प्रेसर कधी ऑन होत नाही की त्याचा काहीतरी रिले वगैरे गेला असेल किंवा वायर तुटली असेल नाही का. बरेच चेक पॉईंट आहेत, काही चेक पॉईंट मी सांगू नाही शकत. आता आपण हे केलं आहे, चालू करून बघू. पॉवर घेतला, पॉवर कमी झाला. कॉम्प्रेसर चालू नाही झाला आहे आपला. ठीक आहे, काय झालं आहे ते आता बघावं लागेल अजून परत. बहुतेक याचा एक फ्यूज दिलेला असतो, तो फ्यूज गेला आहे का ते पण बघूया आपण. याला एक वायर असते 230 वोल्टची, म्हणजे आपला जो सप्लाय दिलेला असतो ना हो, ही आपली फ्लाय व्होल्टेज आहे. म्हणजे तुला आपण हे कपलरमधून काढूया. आता कपलरमध्ये 230 वोल्ट येतोय का हे बघूया. कदाचित वायर गेली असावी नाही का. अरे वा, लय जाम झालं. आपली वायर खराब झाली. हे बघा, लाईट गेली घरातली, ट्रीट झाली नाही का. फक्त वायर, हा हे बघा, ही पूर्ण वायर आपण बाहेर काढली आहे. हे बघा, हे पूर्ण बाहेर काढलं. तर हे लावल्यावर ट्रीट झालं, घरातलं बंद झालं. मगाशी 1 तासापूर्वी घरचे करत होते, तसंच काहीतरी झालं.
लाईट हां MCB चालू कर बरं. चालू झालं. तर आपलं कुठेतरी शॉर्ट होतं आहे आणि त्या शॉर्टमुळे MCB पडतो आहे. आता आपण काय केलं, ग्लेथनं पण काढलं आणि ही जी वायर आहे ही वायर कुठेतरी खराब झाली असं वाटायला लागलं. अजून एकदा परत एकदा करूया आपण. ते उघडे चालू केलं आपण, न्यूट्रलचा आपण फेस काढून घेतला. आता ही न्यूट्रल आहे. बहुतेक मला असं वाटतंय की याच्यामध्ये कार्बन आलेला आहे त्याच्यामुळे हा भाग होतोय, हा शॉर्ट होतोय. करूया आपण याला पण चेक करूया. तो एक लाईट होता ना घरात, लाईट बनवलं, लाईट होल्डर वायर बनवली होती मी. ती वायर काल परवाच बनवली बघा. ठीक आहे, इथं लावली होती. हां तो होल्डर नाही, इथे नाही आहे. होल्डर वायर. मी घरातल्या घरात एक लाईट बनवला. माझ्याकडे मल्टीमीटर नव्हतं चेक करण्यासाठी. ही वायर ओके नाही ओके हे चेक करण्यासाठी. तर मी काय केलं, याला आहे ना, हे जे होल्डर आहे, कपलर आहे, याला मी 230 लावला. म्हणजे काय झालं की माझा ही वायर ओके आहे नाही ओके ते चेक करण्यासाठी मी लाईट लागला. म्हणजे काय, माझं 230 व्होल्ट इथपर्यंत येते, ही वायर ओके, वायरचा प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. मग बंद केलं. बंद केल्यानंतर हे काढून घेतलं म्हणजे ही वायर माझी ओके. आता काय राहिलं माझं, एक तर हा जो माझा जॉईन केलेला लग आहे ना, त्याला लग म्हणतात नाही का, तो खराब असावा. नाही तर रिले, हा जो रिले ना, हा रिले खराब असू शकतो. माझ्याकडे चेक करायला काही नाही आहे, तर आपण डायरेक्ट आपण रिले बदलूया. माझ्याकडे असलं तर मी टाकतो, तुम्हाला दाखवतो काय असतं ते. याच्यातनं फेज जातो. फेज म्हणजे काय, न्यूट्रल. टेक्निकल लँग्वेजमध्ये याच्यातनं न्यूट्रल जाते आणि ती पास होते. याला चालू करतो, हा कॉम्प्रेसरला चालू करतो आणि चालू केल्यानंतर त्याच्यातनं चालू झालेला जो व्हॅक्यूम असतो, गॅस म्हणतो आपण त्याला, तो गॅस सर्क्युलेशन होऊन आपल्याला फ्रीजला गार करायचं काम करतो. मी थोड्या वेळाने येतोय तुमच्याजवळ, रिले घेऊन. रिले टाकतो आपण त्याच्यात.